लोणावळ्यात जाऊन सुद्धा ह्यांनी मला फिरायला नाही नेलं. ह्यांनी माझ्यासोबत असं का केलं ते तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी मी इथं जर्किंग, त्याच्यावरती रेनकोट, त्याच्यावरती हेल्मेट हे सगळं घालून आहे ना, मला एवढं सफोकेशन होत होतं. मी ते पहिलंच काढलं. हे हेल्मेट तर मला काय काढता येत नव्हतं, ते त्यांनाच काढावं लागतं. ते काढल्याच्या नंतर मस्त असा रिलीफ भेटला. तिथला व्ह्यू एन्जॉय केला आणि तो व्ह्यू इतका मस्त होता ना, सगळीकडं धुकं पडलं होतं. थोडाफार पाऊसही अधूनमधून पडत होता. मस्त छान गार वारं लागत होतं. तिथून येण्याचं मनच करत नव्हतं. इतका छान व्ह्यू तिथं होता. ते आपण काय करणार, तर यावं तर लागणार होतं. आम्ही गेलो होतो मुंबईला, कारण ह्यांच्या मोठ्या भावाला मुलगी झालेली आहे. तुम्ही जर आमचे जुने व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल. आणि परत येताना हा आमचा असा काहीतरी अवतार झाला होता. पण त्यातच आम्ही फोटोज आणि व्हिडिओज घेतले, कारण इतकं छान वातावरण बघून फोटोज आणि व्हिडिओज घेण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही. त्यानंतर इथं धुकं बघा इतकं पडलं होतं ना, की अक्षरशः पुढची गाडीसुद्धा दिसत नव्हती. तुम्हाला मोबाईलच्या क्लॅरिटीमुळे थोडंफार तरी दिसते, पण अक्षरशः तुम्हाला सांगते तिथं काहीच दिसत नव्हतं. येताना असे काहीतरी व्ह्यू होते. आता आम्ही निघतोय पुण्याला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा लोणावळ्याचा आपण फुल व्लॉग नक्की करूया. तोपर्यंत बाय.